नमस्कार, मी सचिन भोसले. तुम्ही बघू शकता ही बिल्डिंगची भिंत पडलेली इथं शांतीनगरच्या पलीकडची बाजू पोरवाल पार्क आहे इथे आणि इथं नागरिक जमा झालेले. तुम्ही बघा ही भिंत, ही बिल्डिंगला अंदाजे 5 मजलीची परवानगी आहे आणि 7 मजली बिल्डिंग केलेली आहे. आणि काय झालं ताई नेमकं विषय हे? हम लोग थे, हम 4-5 जन थे, बच्चे यहाँ 2-3 खेल रहे थे। सुनो, बोला बोला. 2-3 बच्चे यहाँ खेल रहे थे, वो छोकरी उधर बर्तन धो रही थी, और ये खड़ी हुई छोकरी, मैं और वो एक लड़की और हम दोनों इधर ये चेमुर है ना, वो चेमुर के कपड़े सुखाने खड़े हुए हम लोग, वहाँ कपड़े सुखा रहे, उतने में धड़ करके आवाज आई। लहान मुलं खेळत होती इथं. भागे बच्चे लोग, कोई मारा तो नहीं। कोण बोलला? तो बिल्डर बोलला? ते दोन्ही माणूस इकडे आले बिल्डिंगचे, ते सुपरवायझर आणि त्याचा माणूस, ते दोन्ही आले. ते दोन्ही इकडे लेडीज लोकांना सगळं भाषण करतात की फक्त तुमचं नुकसान झालेलं आहे, तुमचं कोण मेलं तर नाही. गेलं तर नाही म्हणजे माणसाला किंमत रेकॉर्डिंग अशी करतात. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. ओके. तुम्ही बघू शकता इथं की हे जे ही वरतून भिंत पडलेली नंतर बहुत सारा बिल्डिंग दाखवा. खरं ती सांगते इथं बारीक एक राही वस्ती आहे, ह्या मजल्याची बिल्डिंग बनवायची ताकद नाही पाहिजे. 4-5 मजली बनव, तेवढ्यात तू हायफाय बिल्डिंग बनवतो, टेरेस बिरेस बाल्कनी बाहेर घेतो. समोर झोपडपट्टी असते ना, मला करण भाई 2 मिनिट आहो जरा. तर आता आपण नागरिकांच्या वतीने पोलीस चौकीला गेलो होतो आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या बिल्डर समोर आंदोलन घेणार आहे. कारण हे जे नुकसान झालेलं आहे, एखादी जीवित हानी झाली असती. भाऊ काय बोलला तो माणूस? काय बोलला तुम्हाला? सरळ तो माणूस बोलला की कोण मेलं तर नाही. म्हणजे ही भिंत वरतून पडली आणि ते लोक बोलतात की कोण मेलं तर नाही. म्हणजे हे उलट पालट आम्हाला बोलतात. दमदाटी चालू आहे यांची. हे बिल्डिंगचं काम होऊनच नाही देणार आता आम्ही. हे बिल्डिंगचं काम होऊन नाही द्यायचं आणि याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जेसीबी झाला पाहिजे. बरोबर ना? जे लहान पोरं होती आंदोलनाला तुम्ही सगळं येणार आहे ना? आंदोलन काय? त्याचं घर फोडायला पण ताकद आहे. बिल्डर आज ये गाड़ी हुई, कल को कोई नीचे देखा, नवीन गाडी आहे ती नवीन. बघा हा बिल्डरची रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग हा बोललेला रेकॉर्डिंग आहे ना? मला पाठवा. म्हणजे बिल्डरचे माणसं स्वतः बोललेले आहेत की तुमचं कोण मेलं तर नाही ना.